कलर चांगला आहे. बोलू इकडे बघ. टू यू हॅपी बर्थडे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आम्ही रेडी होत आहोत कशासाठी, तर आज आहे बड्डे, म्हणजे माझ्या दिराचा, म्हणजे ह्यांच्या भावाचा बड्डे आहे. तर आता तिकडंच झटपट तयार होऊन जायचं आहे, कारण का ह्यांना आता ड्युटीला पण जायचं आहे. तर ते म्हणजे लवकर या उरकून घेऊया. तर बाळट सध्या माझं झोपलेलं आहे आणि गडबडीमध्ये आता जाऊन यायचं आहे, कारण का ह्याला 9ला ड्युटीला जायचं आहे. सध्या आता 7:45 वाजलेले आहे. तर झटपट जाऊन येतात आम्ही. गोलू खाली झोपली आणि आता 8 वाजलेत आणि अर्ध्या तासामध्ये तो काहीच आणि लगेच आम्हाला भूर जायचं आहे जॉब करण्यासाठी. आणि हे आमची मिसेस मस्त बांग दिसायला आता. मस्त कॉम्प्लिमेंट. मॅचिंग मॅचिंग झालं का. चला पोरं. इथं चिवताय झोपली. आता चिवतायला असंच घेऊन जायचंय. तिथं थोडं वाकडं तिकडं रेडी करतो. आता गाडीवर उठूनच बहुतेक ती. आता मॅडम पण तयार झालेले आहेत. आता निघतो लगेच एका सेकंदाच्या आत. चला पप्पा चल नाच कर. नाचा डँग 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 डँग. इकडे बघ कोण. सो माझी एक फ्रेंड आहे आणि ती बाळाला बघण्यासाठी आलेली आहे आणि एक वाढदिवस आहे. तर चला म्हणलं ते ड्रेस वेअर करावा आणि ते पण आहे. तर छान असं सेलिब्रेशन, पण तिची अशी इच्छा होती की मला व्हिडिओमध्ये नाही यायचं. तर इट्स ओके. येते का पण हे आपण काय उडत कसं वागलं तू. रात्रीच म्हणलं येत नाही, तुम म्हणला टाकत आहे. काय वेगळं मोठं आहे. माडीवर कसं करायचं, तू खालीच उडी मारायचं अम्मा जरा मोठा पाहिजे. दुसरे आहेत त्याची बिचारी ना माझी हिलोनी. हिलोनी गावात देखील पप्पा म्हणा येड आहेस का काय तू. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला खूप भारी वाटेल. तयारच आहे मी. तयारच आहे कसा तू. तू वाटत घालून बसला.
चांगला दिसतो मला. सँडल हेअरबँड घाला ना. व्यवस्थित वाढत आहे ते. हे दुसरं वाला घाला. हो पाराला दे तू दे माय. टाकल्यावर तिथं जो काही कोणचा घेऊन वाईट दुसरा घाल वाटलं होय का? तेच दिसतं. नाही. इकडं बघ होय कोणातच गेली म्हणे. हे गोल झाला काय तुला जायचंय मी. कसं काय? नाही आज एक तारीख होती कशी होती पण त्यात येईन का? उठलेलंच नाही. जायचंच पाहिजे. कलर चांगला आहे. बोलू काय केलं इकडं बघ कूलर घेऊ इकडे हे बघा कूलरवर काय करायचं. कूलर हे झालेला आहे तुटलेला आहे तिथं जमतंय. सपोर्ट ठेवून नाही. तर इथं अशा प्रकारे कूलर आहे आणि कूलरवर केक ठेवलेला आहे पाहू शकता एवढ्यामध्ये. आणि रसमलाई केक आहे आणि मस्त आता छान कट वगैरे करायचा आहे. तर बघूया सेलिब्रेशन कसं होतंय कसं नाही. तर तुम्ही कंटिन्यू करा हा व्हिडिओ. जातो बघा ज्या वेळेस मुलं बाहेर बर्थडे सेलिब्रेट करतात ना त्यावेळेस ते असाच केक कट करतात. पण घरी ज्या वेळेस घरगुती केक कट करायचा असतो त्यावेळेस आपल्या आई वगैरे फॅमिलीमध्ये असते की छान असं मस्त त्याची वाळवून औक्षण करून वगैरे केक कट करायचे. तर अशा प्रकारे आता इथे औक्षण करून घेत आहे आणि तिच्या अंकलनं गोलूला घेतलेला आहे. पाहू शकताय दोघांना केक सोबतच कट करायचा आहे म्हणा. तर बघा एका छोट्याशा हसण्यात संपूर्ण आयुष्याचं सुख लपलेलं असतं. आणि खरंच बाळ कधी रडणं कधी हसणं प्रत्येक क्षण जगायला लावणारं असतं बाळाचं. खरंच बाळाचं आयुष्य खूप भारी असतं. आणि बाळाच्या गालावरचं हसू म्हणजे देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट. खरं आहे ना. बघ आपण काय करायची आपण अंगावरच पाडला हा बदल माझा व्हिडिओ नका काढवा. घ्या ना भाऊ. पडून ते खाली झालं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear Ravi. Happy birthday to you. Yes, I can't make it. काय झालं आता हो हो Happy birthday to you. ती खायली तिला ती आ करायली काय फोटो काढ फोटो हा माझी चार आवडते
बकर दे एवढा काय नाही बाईला चारायला दे ना उलसा तू चार. तर आता इथं मी केक चारत आहे. तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन छोटंसं होतं आणि खूप छान प्रकारे पार पडलेलं आहे. वाटलं नव्हतं एवढ्या कमी वेळात असं होईल म्हणून, आणि मस्तपैकी पार पडलेलं आहे. आणि खास बोलूमुळे ते एवढं घर भरून गेलेलं आहे. एकदम आनंदमय वातावरण झालेलं आहे घरात आणि सगळ्यांचं लक्ष तिच्यावरच आहे आणि खूप हॅपी आहे. तिच्यामुळे खूप जास्त एंटरटेनमेंट होत आहे, हसायला भेटत आहे आणि खूप भारी वाटत आहे. म्हणजे कसं दिवसभराचा जे काही थकवा वगैरे आलेला आहे ना, तिला खेळून वगैरे सगळ्यांचा दूर जाईल अशा प्रकारे. तर माझी एक रिलेटिव्ह मधलीच फ्रेंड आहे, तर ती गोलूलाच बघण्यासाठी स्पेशल आली होती. तर तिने 2-3 ड्रेस तिला आणलेले आहेत आणि डोक्याला लावण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे मस्त बेल्ट आणलेले आहेत, प्रिन्सेसचे असे भावलीचे वगैरे आहेत आणि चप्पल देखील आणलेले आहे तिला घालण्यासाठी पायात. तर हे बी ड्रेस घातलेला आहे ते तिनंच आणलेला आहे. तर कसं वाटत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही आता घरी आलेलो आहोत कारण आहोंना ड्युटीला जायचं आहे. तर 9ला 10 मिनिटं कमी आहेत. तर घाई गडबडीमध्ये बर्थडे केला सेलिब्रेट आणि गडबडीने घरी आली. तर बघा माझं बाळ रडायले आणि बघा तिला कसं नवीन नवीन कसं रडायले. बघा बघा कसे कपडे घातले, अंकलचा बर्थडे केला, कसं केलं, टुकू टुकू सगळ्याकडे बघू लागलं, सगळ्याला एंटरटेनमेंट केलं माझ्या बाळानं. हाय का ना माय, कसं एंटरटेनमेंट केलं. कशा टेलच घातला बाई. हा तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच ठिकाणी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.